नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले YBD अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीमध्ये जी नवीन पद भरती आली होती, तर त्या पद भरतीसाठी प्रत्येक पदानुसार आणि कॅटेगरीनुसार कुठे किती अर्ज आलेले आहेत याच्याविषयी संपूर्ण माहिती उपलब्ध झालेली आहे। तर त्याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा। तर बघा, इथे आपल्याला पोस्ट कोड दिलेला आहे आणि त्यानंतर पुढे आपल्याला पदाचं नाव दिलेलं आहे। त्यानंतर प्रत्येक कॅटेगरीनुसार कुठे किती अर्ज आलेले आहेत याच्याबद्दल तुम्हाला इथं माहिती दिलेली आहे। जसं की तुम्ही इथं थोडंसं झूम केल्यानंतर इथं बघू शकता, आपल्याला 3 पदांची नावं दिसत असतील। यामध्ये तिन्ही पदांची नावं तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता आणि त्यानंतर आपल्याला कॅटेगरीनुसार त्या पदासाठी किती अर्ज आलेले आहेत त्याच्याबद्दल संपूर्ण डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे। जसं की यामध्ये आपल्याला पहिलं पद दिलेलं आहे असिस्टंट इंजिनियरचं पद दिलेलं आहे सिव्हिल मधलं। तर यासाठी जर म्हटलं तर एससी कॅटेगरीसाठी 4807 अर्ज आलेले आहेत। त्यानंतर एसटी साठी 1670 अर्ज आलेले आहेत। त्यानंतर VJA साठी 932, NTB साठी आपल्याला 751 अर्ज आलेले बघण्यासाठी भेटलेले आहेत। NTC साठी 1164, त्यानंतर NTD साठी आपल्याला 805। अशा स्वरूपामध्ये प्रत्येक कॅटेगरीनुसार किती अर्ज आलेले आहेत हे तुम्ही इथं बघू शकता। टोटल जर म्हटलं तर 23,357 अर्ज आलेले आहेत। त्यानंतर दुसरं पद जे आहे महत्त्वाचं, अजून एक महत्त्वाचं पद होतं, त्याच्यासाठी थोड्याशा जास्त जागा होत्या। तर हे जे आहे आपल्याला पद दिलेलं आहे मित्रांनो, लोअर डिव्हिजनचं क्लर्कचं पद होतं। याच्यामध्ये फायनान्स आणि अकाउंटचं 2 आपल्याला वेगवेगळे पद बघण्यासाठी भेटलं होतं किंवा एकत्रित जागा आपल्याला बघण्यासाठी भेटल्या होत्या। तर याच्यासाठी देखील कॅटेगरीनुसार किती अर्ज आलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि टोटल जर म्हटलं तर 35,409 एवढे अर्ज आलेले आहेत। त्यानंतर पुढे जर म्हटलं तर बघा, इथं आपल्याला दुसरे अजून एक पद दिलेलं आहे। याच्यामध्ये खूपच कमी जागा होत्या, त्यामुळे अर्जांची संख्या देखील आपल्याला कमी आलेली बघण्यासाठी भेटलेली आहे। बाकी जर म्हटलं तर यामध्ये PWDच्या जागा किती होत्या त्याच्यानुसार अर्ज किती आलेत ते देखील दिलेलं आहे आणि एक्स सर्व्हिसमॅनच्या जेवढ्या पण जागा होत्या त्याच्यासाठी किती अर्ज आलेले आहेत त्याच्याविषयी देखील इथे माहिती दिलेली आहे। तर आपल्याला या 3 पदांसाठी एकूण किती अर्ज आलेले आहेत त्याच्याबद्दल आपल्याकडे माहिती उपलब्ध झालेली आहे। बाकीच्याही पदांसाठी किती अर्ज आलेले आहेत त्याची माहिती आपण लवकरात लवकर आपल्या चॅनलवरती देण्याचा प्रयत्न करणार आहे। तर त्यासाठी चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जी बेल येते ती लाईक क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल। तर चला भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।